भारताची S-400 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा। आदमपूर एअरबेसवरील S-400 सिस्टीम सुस्थितीत। S-400 एअर डिफेन्स सिस्टीम समोरच उभं राहत पंतप्रधान मोदींचा जवानांसोबत संवाद। आदमपूर एअरबेसवर विमान उतरवत धावपट्टी सुरक्षित असल्याचा पंतप्रधान मोदींचा संदेश। आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगावा पाकनं केला होता। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय लष्करानं पाकिस्तानची चौकीच उडवली। भारत पाक एलओसीवरील व्हिडिओ समोर। भारताच्या हल्ल्यात पाक एअरफोर्सच्या 5 तर पाकिस्तान आर्मीच्या 6 सैनिकांचा मृत्यू। पाकिस्तानची कबुली। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट। उद्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक। उद्या सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। ऑपरेशन सिंदूर आणि सुरक्षा संबंधीचा आढावा घेण्यात येणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लष्कर अधिकाऱ्यांसोबत बैठक। सीडीएस तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिवांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। राजनाथ सिंहांनी सुरक्षेचा आढावा घेतला। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन केलं। लष्कर-ए तैयबाचं 3 दहशतवादी ठार। 2 दहशतवाद्यांची ओळख पटली। न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार। भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार।